ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याचं चित्र स्पष्ट झालं असलं तरी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र डॉक्टर राहुल आवाडे हे आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे। अद्याप त्यांचा निर्णय गुलदस्त्यातच राहिला असून इचलकरंजीतून त्यांची उमेदवारी होते काय याची उत्सुकता लागली आहे। बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून डीसी पाटील यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाली आहे। सुरुवातीपासूनच चर्चेत असणाऱ्या राहुल आवाडे यांनी अंतिम टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली होती। त्यानंतर धैर्यशील माने यांना महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली। आवाडे यांच्याकडून महाविकास आघाडीची चाचपणीही करण्यात आली। मात्र शेवटच्या टप्प्यात सत्यजित पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली। राजू शेट्टी यांनी एकला चलो ही भूमिका कायम ठेवली असून वंचितने डीसी पाटील यांना मैदानात उतरवलं आहे। धैर्यशील माने यांची मतदारसंघातील नाराजी लक्षात घेता 2 दिवसापासून उमेदवारी बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। मात्र तसे होणार नाही अशी ग्वाही खुद्द धैर्यशील माने यांनी दिल्याने त्यावर पडदा पडला आहे। या सर्व परिस्थितीत डॉक्टर राहुल आवाडे कोणती भूमिका घेतात, त्यांची उमेदवारी होणार की ते अपक्ष लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। निवडणूक लढवायचीच या निर्धाराने राहुल आवाडे यांनी इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले विधानसभा मतदारसंघात गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत। शिराळा, वाळवा, इस्लामपूर आणि पन्हाळा, शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघातही जोडण्या करण्याचे काम त्यांनी सुरू ठेवलं असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।